अहो स्वामी, मला काहीच नको तुमच्याकडून, पण ज्यांनी मला तुमच्या सेवेत आणलं आहे त्यांना नेहमीच तुमचा आशीर्वाद लाभू दे. तो म्हणजे माझा नवरा. त्यांच्यावर तुमचा आशीर्वाद कायम असू देत. आई वडील इतकी वर्ष सातत्याने देवावर श्रद्धा ठेवतात, तेव्हाच त्याचे लाभ पिढ्यानुपिढ्या संपूर्ण कुटुंबाला होत असते. आपल्याला जसा झाला तसा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना व्हावा, म्हणून आपण सगळेच देवापुढे नतमस्तक होत असतो. तसाच एक काहीसा प्रसंग माझ्यासोबत घडला. एका ताईने स्वामी प्रकट दिनाला एक छोटीशी भेट म्हणून स्वामींची मूर्ती पाठवली. ती मूर्ती बघताच स्वामींचाच आशीर्वाद मिळाला जणू असं वाटलं. इतकी लोभस ती मूर्ती. हा स्टेटस टाकल्याबरोबर भरपूर जणांचे मेसेजेस आले. सगळं नशिबात आहे ताई, तर मग देव काय करतो? ह्याचं उत्तर भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात 7व्या श्लोकात दिलेलं आहे. श्रीकृष्ण सांगतात की आपल्या अध्यात्म आपल्याला आपल्या वागण्यातून आणि आपल्या कीर्तीतून नेहमीच दिसत असतो. देव बाहेर कुठेही नसून आपल्या अंतःकरणात वास करत असतो. हेही तितकंच खरं की भावपूर्ण शरणागतीने आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचता येतं. म्हणून भाव हाच देवाचा खरा मार्ग असतो. स्वामींचा प्रकट दिन. ब्रह्मांड नायक, योगीराज, राजाधिराज, अक्कलकोट निवासिनी, दिगंबर दत्तावतार असे अनेक नावांनी ओळखले जाणारे आपले स्वामी चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी अक्कलकोटात प्रकटले. दिवस तो इतका खास होता की लवकर उठले, देवपूजा केली, स्वामींचा अभिषेक झाला आणि मग नैवेद्याला सगळं स्वामींच्या आवडीचं केलेलं. गेले 11 दिवस 11 पाठ स्वामीचरित्र सारामृताचे वाचत होते आणि आज त्याची समाप्ती झाली. खरंच इतकं प्रसन्न आणि शांत वाटत होतं की हे शब्दातही सांगता येत नाही. घरात खूप पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण झाली होती. तारक मंत्र जे आपल्याला तारतात, स्वामींचा तो मंत्र, ह्यांनी मला खूप लाभ झाले. आणि सारामृत तर जितक्यांदा वाचते तितक्यांदा नव्याने अर्थ उमगत जातो आणि आपल्या कुटुंबाच्या भोवती एक वेगळंच सुरक्षा कवच असल्यासारखं वाटतं. सगळेच विचारतात, इतकं देवाचं करतेस कशासाठी? देव मिळावा म्हणून? मला तर असं वाटतं, देव तर कधीच मिळालेला आहे. फक्त तो मिळालेला देव कळावा ह्यासाठी स्वामींची भक्ती करत असते. भगवद्गीतेत म्हटलं आहे की तुमचं मन जर भक्तीकडे ओढत जात असेल ना, तर तुम्ही देवाला नाही तर देवाने तुम्हाला निवडलं आहे. आणि शेवटी आपण करतो तेच जे आपल्याला पाहिजे, पण आपल्यासोबत घडते तेच जे स्वामींना पाहिजे. स्वामी नेहमी सांगतात की तू कर जे मला पाहिजे, पण मी तुला तेच देईन जे तुला पाहिजे. पण किती बरोबर आहे ना? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.